बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री किरण चव्हाण लिखित कथा राख रांगोळी. रात्री भांडणाचा नुसता दंगायोट झाला. घरातला कालवा दारात आणि दारातला कालवा गल्लीत उसळल्याला. घरातलं नवरा बायकोचं भांडण, पण त्याची गावभर चर्चा होत होती. यरवाळीस अविनाश कुठं बाहेर पडून गेलता. निदान ढोरासनी तरी चारा पाणी घालून येऊया म्हणून रखमा घरातनं बाहेर पडली. तसं गल्लीतल्या कोपऱ्यावरच्या परबाकांना हळी मारून तिला बोलवून घेतली आणि गोट्याकडे निघाल्या रखमाचं पाय तिच्या घराकडे वळलं. रखमा, अगं ये, कुणीकडे चाललेलीस बिचारे, ये बस, असं म्हणत परबाकानं सोप्याला पोतं टाकलं आणि रखमानं त्यावर बोट टेकला. अगं माझी बाई, किती डोळं सुजवून घेतलीस बघ, काय करायचं ग ह्या भांडणाला. तसं रखमाला एकाएकी हुंदकाच फुटला आणि पदराचा बोळा तोंडाला लावून रखमा परबाकाच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडायला लागली. गप बाई, गप गप, पाठीवरून हात फिरवत तिची समजी घालत परबाका बोलू लागली. रखमा, गप बाई गप, सगळं कळतंय ग, पण उरातली कळ वाटून घ्यायला येते या का कुणाला. रास सारी तुझ्या डोळ्याला दम नाही, जीवाला खूप वंगाळ वाटतंय बघ. परबाका मिनत वाऱ्या करून कसं तरी तिला गप करायला बघत होती, पण रखमाच्या डोळ्याची धार तुटता तुटत नव्हती. रखमा, अगं ऐक माझं, असं रडून छान जीवाला किती त्रास करून घेशील. काय असेल ते तोंडानं बोल बाई माझी. बहिणीसारखी मानतीस ना मला, मी काय परकी आहे वय तुला, मी आहे ना मग. रडायचं नाही, रडायचं नाही, आता गप बघू. तसं रखमाला जास्तच भडभडून येत होतं. डोळ्याला धरला पदर वल्ला कीच झालता. परबाका, माझं आयुष्य वाऱ्यावर पडल्यासारखं झालंय बघ. स्वतःचा नवरा माझा वैरी होऊन बसलाय. तिथं कुणाला काय बोलायचं आणि कुणाला काय सांगायचं. आता कुठली रांड आणतोय आणि संसार करतोय आमच्या उरावर नाचून, तो करू देत. त्या रांडसाठी माझ्या अंगाची सालं सोलतोय. पोरांच्याकडे सुधीक लक्ष नाही. अव पोरं लग्नाला आली, निदान आता तरी लाज ठेवावी का नको ह्या माणसानं. असू दे रखमा, तू लई खचून जाऊ नकोस बघ. सदा भाऊजीसनी कधी कळायचं कुणाला दखल. सोन्यासारखा संसार, 2 लेकरं आहेत पोटाला. जरा कमी पोरगा आता लग्नाला आलं या. पुरीचं ते तसं. तू मनाला लावून त्रास करून घेतलीस तर त्या सोन्यासारख्या 2 लेकरांनी कुणाकडे बघायचं सांग बघू. हक्का नाही ग, नाही, आता सण नाही होईल. अंगावरचा घाव एक वेळ भरून येईल, पण ह्यो मनावरचा घाव कसा सोसायचा ग सांग. लगीन झाल्यापासून झेलतोय आहे. 2 पोरं झाली पोटाला तरी काय ह्यो माणूस बदलायला तयार नाही. तर काय बाई, लगीन करायच्या अगोदर कळत नव्हतं. पुढं असं करायचंच होतं तर कशाला लोकांच्या पोरीच्या आयुष्याचं मात्र करायचं म्हणतो मी. माळ रानावर उठलेली बावटळ शांत होऊन खाली बसावी तसं वल्ल्या गालाला पदरानं पुसत शांत झालेली रखमा शून्यात नजर लावून गप्पगार बसली. परबाकाला बी काय बोलायचं सुचत नव्हतं. तेवढ्यातच सभागती ती बोलली. अविनाश आला वाटतं काल मुंबईवरनं, पण बिचाऱ्याला 1 दिवस बी येऊन होईत नाही तवर हे भांडणाची दुंबडी. कसला तो लेकराला थारा नाही. अक्का दुसरं काय नाही, पर त्या पोराचंच मला लई वाईट वाटतंय. पोर एक सुटली म्हणायची. पोर आलं एवढ्या लांबनं किती दिसानं, खरं त्याला जरा बी थारा खाऊ दिला नाही या माणसानं. बाप हाय का वैरी म्हणायचा. तशी डबडबलेल्या डोळ्यांना पुन्हा तिनं पदर लावला. कुठे गेलाय मग अविनाश? सकाळीच कुठे गेलाय गावात? असू दे गावात गेला असेल कुठल्या तरी दोस्तांच्याकडे.
तशी परभाका पुढं बोलू लागली. रखमा, जरासं कड काढ. पोरग माप चांगलं शिकलं या. आता मुंबईत नोकरी बी चांगली करतोय ना. आता तेवढं पोराचं लगीन झालं की येतील ताळ्यावर भाऊचे आपले आपण. होय, कसा ताळ्यावर येईल का? आता रात्रीच म्हणत होता मी उद्याच्या उद्या त्या बाईला घरला घेऊन येणार आहे. मी काय करू सांग आता तूच. कसा धीर धरू सांग. माझं एक सोडग परभाका. एवढ्या दांडग्या पोरासनी काय वाटत असेल. पोरांचा विचार मनात येऊन जीव झार झार होतोय माझा. एकी दारू पिऊन आला असता तरी बी चालला असतं ग. पण आता कुठली बया आणतो म्हणतोय. घरादाराची शेती भाताची राख रांगोळी करून ठेवणार बघ अक्का त्या बाई पायी. माझं नशीबच फुटकं निघालं बघ. रखमा, जिथं आपलंच नाणं खोटं निघालं तिथं नशिबाला दोष देऊन तरी काय उपयोग. तू त्या 2 पोरांचा विचार करता. लई त्रास करून घेऊ नगस बघ जीवाला. बस जरा शांतवानी व्हायच. चहाला ठेवतो. नाहीतर भाताचा घास खातेच ना काढा. रात्री बी काय खाल्लं नशील. नको नको अक्का. काय खायाची वासनाच राहिली नाही बघ. काय नको. जातो जातो. ढोरं रात्रीपासून उपाशी आहेत. अगं गप असू देत. निदान चहाचा घोट तरी घेऊन जा. चहाला नाही म्हणू नये. परभाका सोप्यातनं उठून आत गेली. खोपड्यातल्या तुरकाट्या मोडून चुलीत कोंबल्या आणि गडबडनं चूल पेटवली. चहाचं भांडं चुलीवर ठेवलं आणि लगबगीनं त्यानं रखमाला चहा करून दिला. रखमा आता जायला उठली. हुंबऱ्यातनं बाहेर पडल्यावर तिच्या पाठमोरी आकृतीकडे बघत परभाका हुंबऱ्यातच किती उशीर उभी होती. 25 वर्षाचा सदा आणि रखमाचा संसार. पोटाला एक पोरगा आणि एक पोरगी अशी 2 पोरं. थोरला पोरगा अविनाशनं नुकतंच पदवीचं शिक्षण पूर्ण केलेलं आणि धाकटी पोर सरिता कॉलेज करीत होती. सुखाचा म्हणता येणार नाही पण तसा बरा झालेला संसार. पण भरल्या संसारात मिठाचा खडा पडला होता तो सदाच्या बाईल वेडेपणाचा. सदाला बाईचा चांगलाच नाद लागलेला आणि आता तर तू तुला सवत म्हणून आणणारच असं म्हणत होता. पण घरात लग्नाचं याकपुवार, द्याय घ्यायची पोर, उद्या पाहुणं रावळं काय म्हणतील. अशानं पोरांची सोयरी कुठं जुळल. जग मुलूक तुक्कल की. आणि हाच धाक रखमाला पडला होता. पण सदाला त्याचं काय बी वाटत नव्हतं. त्या बाई पुढे तो ठार आंधळा झाला होता. मुळात रखमाबरोबर लग्न झालं तेच त्याला पास नव्हतं. नाईलाजानं तिच्याशी लग्न करायला तो तयार झाला होता. सदाला त्यावेळी ना कसली नोकरी होती ना कसलं काम. त्यामुळं त्याला त्याच्या मनासारखी पोरगी मिळणार कुठली. बाप जादे करत आली ती शेती पुढं तो कसत होता. कित्येक पोरी बघितल्या पण जिकडं जाईल तिकडून नकारच ऐकायला यायचा. तसं आईबापानं गल्लीतल्या वयस्कर जानबा सुताला पुढं घालून त्याची समजी घालायला लावली. आणि मग जानबानं सदाला समजून सांगितलं होतं. अरे सदा, तू सोडून कशाला जगात पळतोस रे. अरे पाहुण्यातली पोर चांगली, शेतात राबणारी, गुराढोरांच्यात राहून शानगान काढणारी आहे. होय, शेतात राबायला जोडीला जोड होईल. दोघं शेतात राबलास तर काय काय कमी पडणार नाही बघ तुझ्या संसाराला. घरला चालत आलेली लक्ष्मी आहे ती. बघ, नाही म्हणू नकोस. होय, आता पोरी मिळेना झाल्यात आणि ही पण हातची पोर गेली की बस तसाच बिन लग्नाचा. सदाचं मन चलबिचल होत होतं. त्यात जानबा बोलत होता ते समद खरं होतं. रखमा दिसायला काळी सावळी, बसक्या नाकाची, त्यामुळं फारशी उठावदार दिसत नव्हती. त्यामुळं सदाचं मन बड्या मुश्किलीनं या लग्नाला तयार झालं. आणि शेवटी त्यानं जानबाचं म्हणणं मनावर घेतलं. सदा लग्नाला तयार झाला. आईबापाला पण आनंद झाला. एकदाचं रखमा आणि सदाचं लगीन पार पडलं. आईबाची चिंता मिटली. सदाची गाडी आता सुराला लागली. पुढं पोटाला 2 लेकरं झाली. आणि मग हेकेकोर सदाचा स्वभाव शेवटी आडवा आलाच म्हणायचा. नव्याचं 9 दिवस सरलं आणि मग सदाने आपले गुण दाखवायला सुरुवात केली.
कंच्या गोष्टीवरनं कुसपाट काढायचा आणि रखमाबरोबर वाद मारायचा. लग्नाला 4-5 वर्ष झाली असतील आणि मग या ना त्या कारणानं रखमाला तो घालून पाडून बोलू लागला. तू मला पसंतच नव्हतीस, तुझ्याबरोबर लगीन करून मी गाढव चूक केली म्हणून तो सारखं टोमणं द्यायचा. आणि आता तर ते रोजचंच झालेलं. रखमा पण त्याला उलट उत्तर द्यायची, पसंत नव्हतो तर कशाला माझ्या संग लग्न केलास? मी काय माझ्या संग लगीन करा म्हणून मागं लागल्यालो? तसा सदा जास्तच भडकायचा आणि उलटं बोलतीस काय म्हणून तिला मारायचा. हाड बुकना होई पस्तूर बडवायचा. रखमा तर तिच्या बोलण्याला आणि मारायला आता कंटाळली होती. जीव नकोसा करून टाकला होता नवऱ्यानं. मागं माहेराकडची गरीब परिस्थिती, आई बाबा म्हातारं होऊन अजून बी शेतात राबत्याती. पाठचा भाऊ बिनकामाचा घरात असलेला. अशात नवऱ्यानं जर सोडून दिलं तर कुणाच्या आसऱ्याला जाऊन राहायचं? म्हणून ती सगळं पोटात घालून घेत होती. बिचारे 2 पोरांच्याकडे बघून येणारा दिवस ढकलत होती. पोरं जाणती झाली, आता तरी आपलं गुण सोडून द्यावं की नको? पण सदा आपलंच म्हणणं खरं करीत होता. रात्रीच्या भांडणात तर तो बोलूनच गेला. आता उद्याच्या उद्या त्या बाईला घरात आणणार, काय करायचं ते कर. रखमा पण काय ग बसली नाही. सरळच ती एकेरीवर बोलत होती. आमच्या जन्माचं वाटोळं करणारच आहेस तर कर जावा द्या, तुला कोण अडवणार हाय? माझ्या आयुष्याचं वाटोळं लावलासच, पण आता पोरांचं बी लाव आणि कर एकदा मनासारखं. तुझ्या असल्या वागण्यानं पोरीनं तसं करून घेतलं, पण मी आता ग बसायची नाही. कुठल्या रांडाला आणतोस का नाही ते मी बघतोच. आता नवरा बायकोच्या भांडणात कुणी पडायचं? अविनाशचं तर डोकं या सगळ्या कालव्यानं सुन्न झालतं. काय बोलायचं त्याला कळत नव्हतं. इतक्या दिवसानं मुंबईवरून आलो तर बापाला त्याचं काहीच नाही. एकीकडं आईची ही दिनवाणी अवस्था तर दुसरीकडे बाबाचा हा हेकेखोरपणा. त्याचा मात्र जीव मधल्यामध्ये झरझरत होता. बाबा, तुम्हाला आता मी शेवटचं सांगतोय. तुम्ही जर तुमचं म्हणणं खरं करीत असशिला तर मला कायमचं मुकावं लागेल तुम्हासनी. एवढं निर्वाणीचं बोलून बी सदावर त्याचा कोणताच फरक पडला नाही. शेवटी पोराकडे बघून आईनंच खाली घेतलं. आत्ता पतोर जगापुढे नुसता तमाशा झाला होता. अलीकडे गावात लोक सदाविषयी दबक्या आवाजात बोलत होते. रंगेल माणसाने तेवढाच चवीनं विषय सगळ्याला मिळत होता. माघारी 10 तोंडानं 10 जण बोलायचे. शेतात भांगलायला गेलेल्या बायकांच्यात बी तोच विषय. रखमाला आता सवत येणार बाई, असं बोलून बायका फिदी हसायच्या. पुढं काय वाढून ठेवले कुणास ठाऊक, म्हणून 2 महिन्यापूर्वीच रखमानं तो निर्णय घेतला होता. तिनं जेवणाचं आटोपलं आणि सोप्याला TV बघत बसल्या लेकाला म्हणाली, बाबू चल शेताकडे जाऊया. कंच्या तरी विचारात तिचं मन गुंतलं होतं. सदा येरवाळीच कोकणात म्हैस बघायची म्हणून बाहेर पडून गेलता. धाकटी पोर कॉलेजला गेलती. दोघं मायलेकरं बोलत बोलत एकदाशी शेतात आली. लिंबाच्या सावल्या रखमानं डोईवरची बुट्टी खाली उतरली. वरनं ऊन बडवत होतं. वाऱ्याच्या झुळूक मधीच आपली झलक दाखवून कुठं गडप होत होती. उन्हाच्या झळीनं सारं शिवार तापून निघत होतं. लिंबाच्या सावलीत बसून घटका भरणं रखमानं आपल्या मनातलं लेकाला सांगायला सुरुवात केली. बाबू बोल की आई, काय झालं? मी काय म्हणतोय ते ऐक. तुझं आता कॉलेज पुरा झालंय, तेव्हा आता कुठंतरी नोकरीचं बघ. या राडी चिखलात राहून तुझ्या जन्माचं नको वाईट व्हायला. त्यो बापडा काय सुधारणारा नाही. त्या पोरीचं बी आता कुठंतरी बघायला हवं. वय पण आई तुझं कसं होणार? निदान मी असल्यामुळं तरी बाबा थोडं दचकून असतात. मी नाही म्हटलं की तुमच्यात जास्त भांडण होणार. हे होऊ देत ते आमचं आम्ही बघताव. तू नको काळजी करूस. तू आता तुझ्या जन्माचं बघ. आमचा एक जलोम या मातीत गेला. तू तुझ्या आयुष्याला तरी शाना हो. रोज उठून या भांडणाच्या हुडद्या. तो माणूस काय बी बंगाळ बोलत राहणार. तू आधीच हलक्या मनाचा आहेस. तुझ्या डोक्याला वावगं खपत नाही.
तू तू इथं राहूच नकोस बघ. बरीच पोरं मुंबईला जाऊन चांगली नोकरी करतात म्हणा. तू आता इथं थांबू नकोस. उठ आणि सरळ मुंबईला जा, मी सांगतोय म्हणून. आई सांगत होती ते अविनाशला पटत होतं. आई सांगत होती ते अविनाशला पटत होतं. पण आपल्या माघारी बाबा आईसोबत जास्तच भांडण करतील याचीच त्याला धास्ती होती. आई, सगळं खरं आहे, पण पुढे गेलो तर मागं तुमच्या काळजीनं तिथं माझं लक्ष लागल म्हणतीस. लेकरा, आमची काळजी तू करू नकोस. मी माप घट हा या परिस्थितीला टक्कर द्यायला. तू तुझ्या पायावर कसं उभा राहायचं ते बघ. आता सरूचं पण लग्नाचं वय झालंय. तिला पण कुठंतरी उजवून टाकायला हवी. तू काय बी आता मनात आणू नकोस. असल्या घाणीत राहण्यापेक्षा बाहेर पडून जा. स्वतःच्या जीवाला शाना हो तू. माझं ऐकणारं शाना आहे ते माझं वासरू. अविनाश आईच्या शब्दापुढे कधी नव्हता. त्यामुळं त्यानं आईचं म्हणणं मनावर घेतलं आणि रखमालाही त्याचं समाधान वाटलं. लिंबाच्या सावलीत बराच वेळ ती माय लेकरं बोलत होती. अविनाश प्रामाणिक आणि कष्टाळू असा शेतामातीत वाढलेला रांगडा मुलगा. शाळा करत करत आईवडिलांना शेताच्या कामात मदत करायचा. गुराढोरांची देखरेख ठेवायचा. सदान कदा बापाबरोबर शेताच्या कामात झुपलेला असायचा. अलीकडे तर कॉलेज संपल्यावर तो शेतातच असायचा. तेवढंच पोरांच्यातून फिरणार आणि आपलं काम भलं आणि आपण, असा त्याचा स्वभाव. सगळं गाव पोराला नाव जायचं. सदाच्या पोटाला असलं गुणी पोरगं असून बी सदाला त्याची किंमत नाही याचं कित्येकांना वाईट वाटायचं. अलीकडं तर सदा त्या बाईपायी ठार खुळा झालेला. कोणत्या तरी कारणानं बाहेर जायचं आणि तिला वरचे वर भेटून यायचा. याच्यावरून घरात सारखी भांडणं व्हायची. एक एकदा द्या घ्यायच्या पुरीला बी नको तसं बोलायचा. पुढचं दार बंद करून मायलेकीवर मारायला धावून जायचा. त्याच्या अशा अघोरी वागण्यानं सगळ्यांचा जीव अगदी रडकुंडीला आलेला होता. हे घर सोडून कुठंतरी निघून जावं असं रखमाला बऱ्याचदा मनात वाटायचं. पण शेताची गुराढोरांची काळजी तिला आतल्या आत जाळत होती. पुरासनी घेऊन कुठंतरी जाऊन राहता पण येईल. पण त्या बाईच्या नादात सोन्यासारख्या जमिनीची, गुराढोरांची हा बापय वाट लावून बसल या काळजीनं रखमा ही इरला पेटली होती. माझं काय व्हायचं ते होऊ दे, पण मी जित्ती असंपर्यंत त्यासाठी विला या घराचा हुंबरा चढू द्यायची नाही, असा पणच तिनं केला होता. आणि म्हणून पुढचा धोका ओळखून पोराला मुंबईला पाठवायचं आणि पुरीचं कुठंतरी लगीन लावून द्यायचं असं तिनं मनात वाजलं होतं. एक दिवस अविनाश मुंबईला जायला बाहेर पडला. रखमाचा तर जीव खालीवर होत होता. लेकरू आता परमुलकात जाणार, तिथं कसं राहणार, काय खाणार, या विचारानं रखमाचं डोळं भरून यायचं. आतल्या आत ही काळजी तिला सतवायची. पण दुसरं मन म्हणायचं, असल्या चिखलात राहण्यापरी जाऊ दे एकदाच बाहेर, निदान ते तरी आपल्या मार्गाला लागेल. म्हणून शेवटी तिनं आपलंच मन घट्ट केलं. पण मुर्दाड बापाला त्या गोष्टीचं काहीच वाटत नव्हतं. एखादा अडसरच आपल्या वाटेतून दूर होतोय असंच जणू त्याला वाटत होतं. आणि मग एके दिवशी आईबा आणि आपल्या धाकट्या बहिणीला मागं ठेवून अविनाश मुंबईला निघून गेला. अविनाश गेला तसं सदानं ताळच सोडला. रखमा आणि पूरला घालून पाडून बोलायचा. ना घरात लक्ष, ना शेताकडं, गुराढोरांच्याकडं. दिवस असंच जात होतं. 2 महिने झालं. मे महिन्याच्या काठावर वळवाचा पाऊस आधीमध्ये पडून रान भिजवून जात होता. शेतातल्या कामाला आता वेग आलता. शेतातलं भाताचं बारीक सड पालापाचोळा गोळा करून नीट वाट केली जात होती. सदा पण आता जरा शेताच्या कामात गुंतला होता. काम न करून काय करतोय, यंदा पिकलं तर पुढला खाईल, म्हणून रखमाच्या जोडीला तरी होता म्हणायचा तो. त्या दिवशी दिसभर शेतातली सगळी घाण काढून बेटाच्या खाली ढीक करून रखमानं त्याला काडी लावली. वाळ्या गवताचं बांध पेटिवलं आणि सांज वकोस झाला तशी ती घराकडे निघाली. आणि धारा काढायच्या म्हणून सदा शेतातल्या गोट्याकडे निघून गेला. घराजवळ येऊन बघती तर काय, घराचं दार बंद, बाहेरून दाराला कुलूप लावलेलं तसंच.
कुलपाचा एक हत्या पुरीकडे होता. मग कॉलेजातून आल्यावर तिचं ती कुलूप काढायची. आत्ता पत्र घरातली सगळी झाडलोट करून सरू जेवणाच्या कामाला लागलेली असायची. आई शेताकडनं आली की चहा करून द्यायची. पण इतक्या येळपत्तोवर पोर गेली कुठं? कुठं गल्लीत गेली म्हणायला तर कुलूप अजून दारलाच हाय. रखमा एकदम काळजीत पडली. तिनं आपल्याकडच्या हत्यानं कुलूप काढलं आणि उघडून बघती तर काय, सकाळच्या जेवणाची खरकाटी भांडी तशीच पडून होती. तिच्या जेवणाची भांडी तशीच चुलीवर होती. भाताचं भांडं तसंच बानुशावर होतं. रखमानं गडबडनं जाऊन बाहेर देवळीत बघितलं तर कालेचं दप्तर बी तिथं होतं. मग ही पोर गेली कुठं? अरे देवा, कुठे गेली माझी पोर? म्हणून ती माटक्यान खालीच बसली. तिचं पाकच अवसान गळालं. काय करावंच तिला सुचना. सदा पण धारा काढायला म्हणून गोट्याकडे गेल्याला टाकोटाक पळत गल्लीतल्या कोपऱ्यावरच्या परबाकाच्या घराकडे आली आणि परबाकाच्या गळ्यात पडून सरूच्या नावानं तिनं हंबरडा फोडला. बाई माणसाच्या रडण्याचा भेसूर आवाज ऐकून गल्लीतली माणसं परबाकाच्या घरासमोर गोळा झाली. काय झालं कुणालाच कळत नव्हतं. आणि मग रखमाच्या रडण्यातून समजलं की सरू कुठंतरी गायब आहे. कॉलेजला गेली ती परत घरला आलीच नाही की नीट पडून जरा कमी अंधार पडायला आलता. हळूहळू माणसं गोळा होऊन गल्लीत गोंधळ उडाला होता. नेमकी पोर गेली कुठं? जो तो विचारात पडला होता. तोपर्यंत लांबून सदाशिव दुधाच्या रिकाम्या किटल्या घेऊन गल्लीत दाखल झाला. आपल्या घरासमोरची गर्दी बघून पहिल्यांदा तो काच बारून गेला. काय झालं त्याला कळूनच येईना. आणि मग शेवटी त्याला कळालं की आपली सरू गायब झाली आहे. त्याची ही पाचावर धारण बसली. आता सरू नेमकी गेली कुठं? रखमा तर ऊर बडवून घेत होती. चारी तोंडानं चार लोक बोलत होतं. पोरीनं काय जीवाचं बरं वाईट तर केलं नसेल ना, की वेगळंच काहीतरी कारण असेल. अशी उलट सुलट चर्चा दबक्या आवाजामध्ये रंगू लागली. शेवटी पोलिसांना खबर करायचं ठरलं. तितक्यात एका फोनमुळं सरूच्या प्रकरणाचं कोडं उलगडलं. सरूच्या वर्गातली तिची एक गल्लीतलीच मैत्रीण घाबरून थरथर त्या अंगानं पुढं आली. सांगू लागली, माझ्या फोनवर सरिताचा फोन आला होता. सरितानं एका मुलासोबत लगीन करून घेतलाय. ती म्हणाली आईला सांग, माझी काळजी करू नकोस म्हणून. आणि मग गर्दीनं शेवटी सुटकेचा निश्वास टाकला. आपली पोर पळून गेली हे कळल्यावर रखमा आणि सदाच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. रखमाच्या डोळ्यांसमोर तर अंधारीच आली. काय काय जीवाला लावून घ्यायचं. 4 लोकात आपली नामना झाली. लोकांची जी गर्दी मघाचपासून काळजीने विचारपूस करायला आली होती, तीच गर्दी पोरीच्या पळून जाण्याची चर्चा करत माघारी वळू लागली. पोरगी पळून गेली हे कळल्यावर सदाचा पारा आणखीनच चढला आणि ताडकन उठून त्यानं रखमाला लाथा बुक्क्यानं मारायला सुरुवात केली. पोरगी पळून गेल्याचा राग तो आता बायकोवर काढत होता. उंडगे, तुझ्यामुळं पोरगी पळून गेली. तूच तिला फूस लावली असशील. असं म्हणून हातात इस्की घेऊन गुराला मारावं तसं रखमाच्या पाठीवर तो झमाझम वळ उठवत होता. खाली रखमा जीव जाई पत्र ओरडत होती, परंतु सदा मागं हटायला तयार नव्हता. अखेर गल्लीतल्या माणसाने सदाला अडवला. अरे खूळ लागलंय काय रे तुला? जनावरला मारत्यात तसं बायकोला मारलायस ते? पोर काय तुझ्या एकट्याची पळून गेली वय? तिची पण ती पोरच होती ना मग. पोर गेली पण मागं बायकोचा जीव घेतोस काय? जानबा सुतार पुढं होऊन बोलला तसं सदानं रागाला आवर घातला जरा. पोरीचा राग त्यानं बायकोवर काढला होता. रखमाची तर बोलतीच बंद झालेली. पाठीवरच्या वेदनेनं ती मोठ्यानं कणत होती. कानातलं फूल तुटून कानाच्या पाळीतनं रगात गळत होतं. गल्लीतल्या आया बाया तिला सावरत होत्या. परबाकानं स्वतःचा पदर तिच्या कानाला धरला होता, तरी हिरव्यागार पदराच्या शेवटनं थेंब थेंब रगात गळत होतं. आया बाया चुकचुकत होत्या. कुठल्या वैऱ्यावर अशी वेळ येऊ नये ती रखमावर आली होती. हा हा म्हणता घरादारात गल्लीत गावात
ही वार्ता पसरली. सदाची पोर पळून गेली, सदाची पोर पळून गेली. पण पोरीपेक्षा लोक सदालाच दोष देत होते. कारण बापाच्या खोडगुणी वागण्याला वैतागूनच पोर पळून गेली. लेकाच्यानं माय लेकीला थारा खाऊ दिला नाही. बरं झालं पोरीनं सुटकाच करून घेतली म्हणायची. पण त्या रांडच्याचं राहू दे, निदान आईचा तरी पूर्ण विचार करायचा. पोर सोडून गेल्यापासून रखमानं चांगलीच हाय खाल्ली. गल्ली गावातली पाहुण्यातली लोक काय म्हणतील. एकीकडं असं वाटायचं आणि दुसरीकडं एक मन म्हणायचं, काय चुकीचं केलं तिनं. बापाच्या जाचाला कंटाळून गेली म्हणायची बिचारी पळून. कवा कवा म्हणायची, आई मला हे नाही आता सण होईत. बाबा तुला बी नाही तसं बोलतोय आणि माझ्या अंगावर बी धावून येतोय. मी कसं राहायचं ग या घरात. खरं होतं तिचं. बापाच्या वागण्याला कंटाळून गेली हे माझ्या मनाला कळतंय. पण जगा मुलकाला कुणी सांगायचं हे आतलं दुःख. बहीण पळून गेली तसं दुसऱ्या दिवशी अविनाश गाडीला बसला आणि काल सकाळी तो उतरला होता. बहिणीची ती गोष्ट मनाला लागलीच होती त्याच्या. पण त्याच रात्री सदानं भांडण काढलं. पोरगी पळून गेली, या दोघा मायलेकरांची फूस हाय पुरीला म्हणून सदानं दंगा घातला. रागाच्या भरात बायको पोराला नको नको तसं बोलला. आता मला बी कोणी विचारायचं नाही. उद्याच मी त्या बाईला घरला घेऊनच येणार असं ठामपणे तो बोलला. एकीकडे बहीण पळून गेल्याचं दुःख आणि अशातच बाप बाईला घरात आणून ठेवतो म्हणतोय. बापाच्या मारानं आईची काळी निळी झालेली पाठ बघितली आणि या सगळ्यांच्या विचारानं त्याचं डोकंच बधीर झालं. काय करावं त्याला काहीच सुचत नव्हतं. मुळात हळव्या स्वभावाच्या अविनाशला या सगळ्या गोष्टी सहनशीलतेच्या पलीकडच्या होत्या. त्या रात्री कोणीच जेवलं नाही. सकाळी उठून रखमानं चुलीवर चहा ठेवला. तेवढाच चहा घेऊन तो बाहेर पडून गेला. पोहार मुंबईसनं आलं, परंतु एक दिवसाचा कसला तो त्याला थारा मिळाला नाही. रात्री उपाशी पोटी पोहार निचलं. कुठल्या म्हणून गोष्टी जीवाला लावून घ्यायच्या. तशातच उठून सकाळी लगबगीनं तिनं जेवण बनवलं. अविनाश कुठंतरी गावात गेला असेल, आला की जेवायला वाढू असा विचार करून तेवढ्याच ढोरासनी वैरण काढीतरी टाकून येऊया म्हणून ती म्हारकीच्या शेतातल्या गोट्याकडे जात होती. रखमा गोट्याजवळ आली. कामटाचं दार तिनं मागं ढकललं आणि पुढ्यात तिनं बघितलं. तिचं डोळंच पांढरं फिट पडलं. अरे माझ्या देवा परमेश्वरा म्हणून तिनं किंकाळी फोडत अविनाशच्या अंगावरच सळ झेप घेतली. बाबू बाबू ये माझ्या सोन्या, काय झालं रे, असा काय पडलायस. उठकी रे माझ्या लेकरा, ये माझ्या वासरा. रखमा धाय मोकलून रडत आपल्या लेकाला उठवत होती. अविनाशच्या तोंडातनं फेस येत होता. हालचाल मंद झालेली. डोळं पांढरे करून गोरणीच्या वैल्या अंगाच्या सोफ्याला अविनाश निपचित पडला होता. रखमा ठार खुळी झाली. बाहेर येऊन तिनं खच्चून बोंब मारली. रडून दोन्ही हात कपाळावर बडवू लागली. रखमाचा आवाज जवळच घर असणाऱ्या किसना महारला ऐकू गेला. तो धावतच गोट्याकडे आला. बघतोय तर काय, पोरानं उसावरचं जालीम औषध प्यायलं होतं. अरे काय केलं रे हे पोरानं. किसनाप्पाला ते बघून धक्काच बसला. त्यानं जवळ जाऊन बघितलं. अजून डुगडुगी होती. वहिनी तुम्ही रडू नका साप, पोराला काय झालं नाही. तुम्ही थांबा इथंच, मी माणसासनी घेऊन येतो असं बोलून किसना गडबडनं बाहेर पडला. दाजी साहेब काहीतरी करावं लवकर, काहीतरी करा. माझा हरण्या कसा पडलाय बघा, मी काय करू आता. रखमा जोर जोरात उरबडवून घेत होती. तिची तर दशा बघून अशी झालती. रखमाला धीर देऊन किसनाप्पा पळतच गावच्या दिशेनं सुटला. इकडे रखमाच्या जीवाची कायली कायली होत होती आणि तिच्या मांडीवर तिचा बाळ निपचित पडला होता. सदा पुढं आणि मागणं 10-12 माणसं पळतच मालकीच्या शेतातनं गोट्याकडे येत होती. बघता बघता वाऱ्यासारखी बातमी गावात पसरली. सदाच्या पोरग्यानं विष घेतलं, सदाच्या पोरग्यानं विष घेतलं. हा हा म्हणता माणसांचा लोंढा सदाच्या गोठ्याकडे धावू लागला. सदानं जवळ जाऊन पोराला मिठीत घेतलं तर पोर निपचित पडल्यालं कसलीच हालचाल होत नव्हती.
कोणीतरी रुग्णवाहिकेला फोन केला. अर्ध्या तासात गाडी आली. सगळ्या माणसांनी पोरला उचलून रुग्णवाहिकेत ठेवलं. तालुक्याच्या दिशेनं भोंगा पसरत रुग्णवाहिका निघून गेली. तालुक्याच्या दवाखान्यातनं कोल्हापूरच्या मोठ्या दवाखान्यात नेण्यात आलं. तिथंही काही डॉक्टरांचा उपाय चालला नाही. मग शेवटी मुंबईच्या KME रुग्णालयात अविनाशला दाखल करण्यात आलं. 15 दिवस झाले अविनाश मृत्यूशी झुंज देत होता. सदा रकमाचा जीव पोराच्या काळजीने वर खाली होत होता. डॉक्टरांनीही शर्थीचे प्रयत्न केले, पण ते विषारी औषध संपूर्ण शरीरात पसरलं होतं आणि वेळेत उपचार न मिळाल्यामुळं अविनाशचे शरीर उपचारांना म्हणावं तसं आता उपचारांना प्रतिसाद देत नव्हतं. आणि ज्याची भीती होती शेवटी तेच घडलं. एका पहाटे अविनाशची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि अविनाशने शेवटचा श्वास घेतला. जीवन मरणाच्या उंबरट्यावर असणाऱ्या त्या जीवाने आईबापाला मागे ठेवून पलांग मारली. अविनाश गेल्याची वार्ता रखमाला सहन झाली नाही. जागच्या जागी ती बेशुद्ध पडली. सदानं जीवाच्या आकांताने पोरासाठी हंबरडा फोडला. हातचा पोरगा आपल्याला सोडून निघून गेला ही गोष्ट त्यालाही मान्य होण्यासारखी नव्हतीच. डॉक्टरांनी रखमावर उपचार करून तिला शुद्धीवर आणलं. अविनाशच्या जाण्याची बातमी करता जवळचे नातेवाईक दवाखान्यात हजर झाले. त्या भर दिवशी अविनाशला घेऊन ती रुग्णवाहिका भोंगा पसरत गेली होती तशी एका मध्याह्न रात्रीला भोंगा पसरत अविनाशचं मडं घेऊन ती शववाहिका गावात दाखल झाली. पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या अविनाशच्या निर्जीव देहावर पडून रखमा लहान पोरीसारखी अश्रू ढळत होती. अरे माझ्या वासरा, मला कुठे मागे सोडून गेलास रे? मला बी घेऊन चल. मला एकटीला सोडून कुठे गेलास रे माझ्या पिल्ला? एका पोटच्या गोळ्यासाठी आईनं फोडलेला तो हंबरडा प्रत्येकाच्या काळजाला पाझर फोडत होता. सगळा गाव फुटून बघायला जमा झाला होता. प्रत्येक आया बाया बापाई माणसांच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. रखमाची तर अवस्था बघूनही अशी झालती. पोटच्या गोळ्यासाठी जमीनला ती गडाडा लोळत होती. माती चावत होती. बहीण भावाची ताटातूट झाली होती. ती बहीण भावाच्या गळ्यात पडून धाय मोकळून रडत होती. सदाची पुरती बोलतीच बंद झाली होती. पोरानं बापाला खांदा द्यायचा, पण आता पांढऱ्या कापडात गुंडाळल्या आपल्या लेकाची तिरडी आता त्याच्या खांद्यावर येणार होती. परबाका रखमाला धरून गळ्यात गळा घालून रडत होती. ज्याला 9 महिने पोटात वाढवला, हाताच्या फोडाप्रमाणे जपला, तो हातातोंडचा घास नियतीने हिरावून घेतला. ज्या हातानं ज्याचा पाळणा हलवला त्या हातानं राख सावडायची येळ त्या आईवर आली. संसारासाठी तिनं खस्ता खाल्ल्या, हाडाची काडं करून पोरासनी लहानाची मोठी केली. नवऱ्याचा मार झेलला, पोरं मोठी झाली आणि हातातोंडाचा घास नियतीनं काढून घेतला. पोर एका वाटेनं गेली आणि पोहार कधीच परतून येणार नाही त्या वाटेला गेला. शेवटी रखमाच्या वाट्याला काय आलंय? का कुणीच तिचा विचार नाही केला? या सगळ्यात तिची काय चूक होती? आता तिनं कुणाकडं बघून जगायचं? का तिचा सगळा जलोमच फुकट गेला? एका बाईमुळं एका बाईच्या संसाराला उभी आग लागली. त्या आगीत बापाच्या नादानपणानं पोरानं आपल्या आयुष्याची राख करून घेतली आणि त्या बाईच्या नादानं सदानं आपल्या सोन्यासारख्या संसाराची राख रांगोळी केली. राख रांगोळी. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.